एक महत्त्वाची बातमी आता पुण्यातनं समोर येते। पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केलाय। अमित गोरखे असे आरोप करतात उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी केल्याचा आरोपही आमदार गोरखे यांनी केलाय। 2.5 लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतलं नाही, त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याचंही गोरखे यांनी म्हटलंय। हे आरोप गोरखेंनी केलेत। नमस्कार। काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत विसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथे तिला 10 लाख रुपये अर्जंट भरणार आहे, तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुगारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या